मुंबईत रुईया कॉलेजच्या आजी माजी विद्यार्थी मिळून गेली 48 वर्ष रुईया नाक्यावर श्री गणेशाची मनोभावे सेवा केली जाते। आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशाला भक्तिभावाने निरोप दिला जातो। या दरम्यान आजी माजी विद्यार्थी ढोल ताशांच्या गजरामध्ये गणरायाची पूजा करतात, आराधना करतात आणि नंतर मिरवणूक काढली जाते। जय 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 भाव भगत से कोई शरणागत आवे, संतति संपत्ति सब ही भरपूर पावे, ऐसे तुम महाराज मुको अति भावे। चांगल्या कामाची सुरुवात गणेशाचं पूजन करून करतो। त्यामुळे प्रथम देवता असं एक संबोधन आहे या देवाचं। आणि जेव्हा जेव्हा गणपतीचं दर्शन घेतो किंवा त्याची पूजा करतो तेव्हा एक मनाला एक प्रसन्नता लाभते, एक अदृश्य ऊर्जा प्राप्त होते, मनाला शांती पण वाटते। जे आजूबाजूला हॉस्पिटल्स आहेत सगळं आहे, तर त्याचं भान ठेवून, सामाजिक भान ठेवून हा सण साजरा केला जातो। इथे तुम्हाला कुठेही लाऊडस्पीकर वाजलेला दिसत नाही किंवा काही नाही। आणि सामाजिक उपयोग समाजासाठी काय चांगलं करता येईल हे या विद्यार्थ्यांमध्ये येतं। आणि ते त्यांना कोणी सांगत नाही की तुम्ही असं करता, ते स्वतःहून करतात। हा खूप एक वेगळेपणा आहे। गणपती हे आपल्या सगळ्यांचं फार जवळचं, लाडकं आणि अगदी लाड पुरवणारं दैवत आहे असं मी म्हणेन। गणरायाला निरोप देत असताना नेहमीच थोडंसं गलबलून येतं किंवा त्याचे काही आपण 10 दिवस उत्साहाचं वातावरण आजूबाजूला असतं, त्याचं मला वाटतं वर्णन करणं निव्वळ म्हणजे शक्यच नाही। पण गेल्या वर्षीपासनं मी गणरायाला म्हणजे निरोप देताना विसर्जनाच्या वेळी देखील आवर्जून येते। याच्या आधीही मी येऊन गेले, आता विसर्जनाला एक वेगळी ऊर्जा, वेगळं चैतन्य ऑलवेज असतं। एक ढोल ताशा असतो, एक म्हणजे सगळं भक्तिमय, आनंदमय असं वातावरण असतं। त्याच्यामुळे हा नेहमीच गणपती हा माझ्यासाठी ऑलवेज स्पेशल आहे, असेल आणि राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।